माझे नाव मिसेस वंदना बनगिनवार बंडेवार. आजचा टॉपिक आहे थँक्स टू अवर ॲप्रिशिएशन स्किल. कौतुक करणे. जीवन जगताना प्रत्येकाच्या लाईफमध्ये नेहमी चॅलेंजेस चालू असतात आणि आपण ती फेसही करत असतो. काही वेळा इझिली फेस करू शकतो, तर काही वेळा तो पिरियड फार कठीण जातं. पण काही वेळा इतकी रिपीटेडली फ्रिक्वेंटली प्रॉब्लेम्स ओव्हरलॅप्स होतात की आपण कोलॅप्स होतो. पूर्णपणे आपण शक्तिहीन होतो. असं वाटतं की जीवन जगणे खूप कठीण आहे. आपला कॉन्फिडन्स नाहीसा होतो. मग अशावेळी जेव्हा कौतुकाचे 2 शब्द आपल्या कानावर पडतात की खरंच तू खूप चांगली व्यक्ती आहे, तू नेहमी सर्वांची मदत करतेस, थँक्यू, 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 ह्या 2 शब्दांनी आपल्यामध्ये भरपूर बळ निर्माण होतं. आपलं कॉन्फिडन्स वाढतं. आपलं मन आनंदी होतो. असं वाटतं नाही मी आता जगू शकते. जीवन जगणे सोपे आहे कारण मी खूप छान व्यक्ती आहे. मला कोणीतरी चांगलं म्हटलं आहे. आपण पॉवरफुल होतो. कॉन्फिडन्सनी फुल होतो. खरंच ही आपल्याला गॉड गिफ्टेड देणगी देवाने दिलेली आहे. मग नक्कीच आपण जेव्हाही पॉसिबल होईल तसे आपल्या फॅमिली मेंबर्सचे, रिलेटिव्हचे किंवा कामाच्या ठिकाणी किंवा प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी कनेक्ट होतो एखाद्या वेळी तरी त्यांच्या स्पेशालिटीबद्दल त्यांचं कौतुक नक्कीच करावं की कधीतरी त्यांना आपल्या या कौतुकांच्या शब्दाचा आधार होणार आणि जीवन जगणे सोपे होणार. आणि डेली दिवसात एकदा तरी आपण स्वतःचे कौतुक करावे आपल्या चांगल्या गुणांबद्दल की मी खूप चांगली कूक आहे. माझ्या हातचे जेवण घरी सर्वांना खूप आवडतं. थँक्स फॉर मायसेल्फ. आपले कॉन्फिडन्स लेवल वाढतं. आपण आनंदी होतो. आपण उत्साहाने काम करायला लागतो. कारण ॲप्रिशिएशन ही फक्त दुसऱ्यांनाच द्यायचं नसतं, तर स्वतःलाही देणे सर्वात आधी महत्त्वाचे असतं. कारण आपण जर स्ट्रॉंग असेल तरच आपण दुसऱ्यांची मदत करू शकतो, हे नक्की आहे. हा कंटेंट तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अप्लाय कराल ही अपेक्षा ठेवते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.